तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या DCG ब्लॉगमध्ये। तर आज आपल्याला काही कामं करायचे आहेत, तुम्हाला पूर्णपणे ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे ना। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नाही केले असेल तर लाईक करा आणि चॅनलला बी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बी प्रेस करा बरं का। मग तुम्हाला दाखवतो हे बघा, आपलं ह्यामध्ये मतलब आपलं हे घर आहे ना, म्हणजे आपलं बोकऱ्या बांधायसाठी तर शेळ्या बांधायसाठी त्यामध्ये पाणी लई जाते अंदर, म्हणून हे नाडी आपल्याला खोदायचे आहे आज। ते तुम्हाला पूर्णपणे मी दाखवतो हे ना। तर मग तुम्ही बघू शकतात, हे पहा आपलं फावडं आणि टोपलं। मग त्यानंतर दोस्त हे बघा, आपलं आता सुरू केलं आपण ना कामं, हे बघा ते बघू शकता तुम्ही। मग त्यानंतर आपल्याला काय करायचे ते पण तुम्हाला मग सांगतो मी। मग त्यानंतर ते आपल्याला ह्यामध्ये की नाही ते पूर्णपणे आपलं फार्म आहे ना, ते पूर्णपणे ह्यामध्ये लावायचं आहे। मग म्हणून ते तेवढं खोदा लागलं। मग तुम्ही बघू शकता हे पूर्ण हे पहा, म्हणजे पहिला आता सुरुवातीच केलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकतात हे पहा। मग सुरुवाती केल्यानंतर आपल्याला काय हे टोपलं आणि ते फावडं त्याची जरूरत पडणार आहे बा। मग त्यानंतर आपल्याला काय करायचं ते पण मी सांगतो तुम्हाला हे ना। तर मग पहिले अगोदर टोपलं घ्या, मग त्यानंतर आपल्याला एक फावडा पाहिजे, ते फावडा घेऊ शकता तुम्ही हे ना। मग त्यानंतर अजून एक आहे, ते दुसरं आहे, तिसरं आहे ते आपल्याला ते टिकास आहे ना। तर मग हे बघू शकता तुम्ही, हे पहा। मग त्यानंतर आपल्याला हे तीन वस्तू लागतील बरं का। मग त्यानंतर आपल्याला दिवसभर हे कामं पूर्णपणे पुरणार आपल्याला। हे बघू शकता तुम्ही, जराशी अजून खोल केली मी ना हे ना। तर मग हे बघा, आपले बकऱ्या आहे ना, ते बकऱ्याला जरासा चारा पण टाकलेला आहे। मग त्यानंतर आपले हे बकऱ्या ऐकून दिसतात ना, ते खरं त्यामध्ये बांधायचं। मग हे बघा तुम्ही नाली बघू शकतात हे ना। तर मग ते दिवसभर झाले ते खुंदायले। मग तुम्ही आपल्याला जरा सपोर्ट करा बरं का। मग ते काय आपल्याला पूर्णपणे काय करावं लागते ते पण मी सांगतो तुम्हाला हे ना। तर मग तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा बरं का। मग हे बघू शकता तुम्ही, ह्यामधले ते गोटे आहे ना, ते एका बाजूने टाका लागते हे ना। ते टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता, मग अजून मी तुम्हाला पुढे सांगतो हे ना। तर मग ते पूर्णपणे ते गोटे असतात ना, ते पूर्णपणे ते तडी एका गंधावर टाका लागते। हे बघू शकता तुम्ही, हे पाहू शकतात हे ना। हे पाहिल्यानंतर हे तुम्ही बघा, हे आपलं गोटा आहे ना, ते पूर्णपणे यामध्ये परत टाकायचं आहे। म्हणजे पहिले अगोदर पाणी सोडणं आहे त्यामध्ये, मग ते टाकायचं आहे। मग त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, आपली किती खोल आहे ते पण बघू शकतात हे पहा आपल्याला। मग मातीचे काही मोठे ढेकलं असते ना, त्याला काढून ते तिकडे वदर टाका लागते। त्यानंतर आपल्याला हे पूर्ण तर झालेलं आहे रे बा। मग त्यानंतर ऊन बी किती होतो रे बा। मग हे बघा शकता तुम्ही, किती ऊन आहे ते तुम्ही बघू शकतात हे ना। तर मग आपल्याला सावलीमध्ये बसलं रे बा। मग त्यानंतर पूर्णपणे थाकलेलं पण होतं। हे बघा किती खुंदलेलं आहे ते तुम्ही बघू शकतात हे ना। 2.5 फूट आपल्याला काढायचं होतं। मग ते काढलंच अजून हे बघू शकतात, यामध्ये टिका आणि टोपला आणि ते सगळं। त्यानंतर त्यामध्ये ते तिकडे माती फेका लागते, फावडा आणि टोपलांना हे ना। मग टिकास खोद्यासाठी तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नाही केले असतील तर लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण मी करा बरं का। आपल्याला जरा सपोर्ट तरी करावा हो ना। तर आपल्याला काय आहे ते तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे। आपली मेहनत आहे बघा शकतात तुम्ही, आपल्याला किती खराब झालेली हालत तुम्ही बघू शकतात हे ना। मग त्यानंतर आपल्याला पूर्णपणे हे कामं झालेलं आहे तुम्ही बघू शकतात। मग आपल्याला पूर्णपणे मग कसं करावं लागते ते पण सांगतो तुम्हाला, मुद्दापुरतं दाखवतो तुम्हाला हे ना। तर मग तुम्ही बघू शकतात हे ना, म्हणजे आपल्याला कॅमेरामॅन कोणीच नाही, म्हणून ते आपल्याला एकटाच करावं लागते। हे बघा, आपल्याला असं पावडा नवडा लागते, पण तुम्हाला मी पूर्णपणे दाखवलं नाही तरी तुम्हाला काय करायचं ते पण सांगतो मी। मग त्यानंतर तुम्हाला काय हे कसं फेका लागते ते पण तुम्हाला दाखवतो, पण ते आपल्याला एवढं सपोर्ट कोणाचं नाही रे बा। मग तुम्ही सपोर्ट करसान तर मी सगळंपणे मी तुम्हाला क्लिअर पूर्णपणे दाखवणार आहे हे ना। तर मग त्यानंतर आपल्याला काय हे बघू शकता, आपले पूर्णपणे झालेलं आहे नाली, म्हणजे हे बघू शकता तुम्ही हे ना। त्यानंतर आपल्याला ह्या म्हणजे पावसामध्ये की नाही ते पूर्णपणे पाणी आपल्याला म्हणजे आपल्या शेतामध्ये बी पूर्णपणे जातात आणि या आपलं हे शेळी बांधतात की नाही, तडी बी एवढून पूर्णपणे फुटून जातात। म्हणजे पूर्ण रस्ता आहे की नाही, ते तिकडून वदरून दिसते की नाही, ते पूर्णपणे आपल्या ह्या शेताकडे येतात। ते आपल्याला मिरची बी बघू शकतात तुम्ही हे ना। तर हे बघा, आपले बोकरी आहे ना, ते शेळ्या आहे ना, तर त्यांच्या व्यवस्थेसाठीच करायला आहे हे पूर्णपणे हे लांडी हे ना। तर मग काय एवढं थाकलं की पण सांगता येऊन पण नाही राहिलं रे बा। मग काय करू ना काय नाही, ते उधरून तुम्ही ऊन बी बघू शकतात किती आहे तापमान ते हे ना। तर मग तुम्हाला आपल्याला गरमी किती होते ते पण काही सांगू तुम्हाला। पण तुम्ही व्हिडिओला लाईक नक्कीच करा बरं का, आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि जरा आपल्याला सपोर्ट पण मी करा बरं का। मग त्यानंतर आपल्याला पूर्णपणे हे कामं करायचं आहे। मग त्यानंतर आपल्याला यामध्ये बांधकाम बी करायचं आहे।
तर मग बांधकाम करायसाठी आपल्याला पार्ट 2मध्ये आणणार आहे मी. तुम्ही बघू शकता ते अजून तिकडे थोडंसं दिसतात ना ते तडे आपल्याला खोदायचे आहे, म्हणजे ते अजून खोदून द्या यावर टाकायचं आहे त्या मातीवर, हे ना. मग ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.